बघा, जे दररोज आमचे पेशंट बोलतात तेच एक वाक्य तुम्हाला सांगतो. डोळे आहे तर सर्व काही आहे. जर आपल्याला दिसलंच नाही तर आपलं आयुष्य कठीण होऊन जाईल. त्याच्यामुळे दिसणं हे म्हणजे परमेश्वराने दिलेलं आपलं देणं आहे. एकदम आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. नेत्रदान दिनाबद्दल असं सांगावं वाटेल की आपल्या जाण्यानंतर निश्चितच आपल्या कुटुंबाचं आयुष्य हे अंधकारमय होऊन जातं. परंतु नेत्रदानामध्ये एक अशी शक्ती आहे की एखादं अंधारलेलं आयुष्य आपण परत ते प्रकाशमय करू शकतो. जिवंतपणे आपण जर नेत्रदान केलं तर आपल्या डोळ्यातील जे आपण काळं बुबुळ किंवा आम्ही ज्याला कॉर्निया म्हणतो, हे ट्रान्सप्लांट करून दुसऱ्या पेशंटला ज्याला नजर नाही किंवा ज्यांचे जे काळे बुबुळ भुरके पडलेले आहेत, त्यांच्यामध्ये ते ट्रान्सप्लांट करून त्यांना आपल्याला नजर परत आणता येते. आणि याची खूप जास्त गरज आहे, कारण खूप मोठी वेटिंग लिस्ट आहे. आज जर का आपण नंबर लावायला गेलो या कॉर्निया ट्रान्सप्लांटसाठी तर 6-8 महिने पेशंटचा नंबर लागत नाही, कारण डोनर कॉर्निया आपल्याला अवेलेबल नाहीत. श्रीलंकेसारख्या छोट्याशा देशामध्ये भारतापेक्षा पर्सेंटेज जास्त आहे आय डोनेशन करण्याचं. त्याच्यामुळे आपण भारतीयांनी सुद्धा या गोष्टीचा गंभीर्याने विचार करून नेत्रदानाबद्दल सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजेत. तर आपण अनेक वर्षापासून नेतृत्व तज्ञ या ठिकाणी म्हणून आपण काम करतोय. परंतु एखादा एक अविस्मरणीय क्षण म्हणजेच आज आपण बघतोय की लहान मुलं जे आहेत, लहान मुलांच्या डोळ्यावर या ठिकाणी परिणाम जास्त होताना दिसत आहे. वृद्ध काळामध्ये तो होताच, परंतु लहान तारुण्य वयामध्ये सुद्धा या ठिकाणी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी त्यावर आपण काय करणार? स्क्रीन टाइम वाढलेला आहे सगळ्यांचाच. मोबाईल, टीव्ही, टॅबलेट. आपल्यालाही लहान मूल घरात राहताना दिसलं की त्याला शांत करण्यासाठी आपण सहजपणे त्याचा मोबाईल हातात देऊन टाकतो. तर ही गोष्ट टाळल्या गेली पाहिजे. स्क्रीन टाइम शक्य होईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हा पालकांनी करायला पाहिजे. मुलं तर हट्ट करणारच, पण ही पालकांची जबाबदारी राहते. आज आपण ऑपरेशन भरपूर या ठिकाणी केलेले आहे. एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगा म्हणजे आपल्या जीवनामध्ये की आपण ही शस्त्रक्रिया जी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा असं होतं की वृद्ध व्यक्ती आहेत म्हणून घरातले ते दुर्लक्ष केलेली एक पिढी अशी समजली जाते. मोतीबिंदू दिवसेंदिवस वाढत जातात. बऱ्याच वेळा असं होतं की दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू पूर्ण पिकून जातात, काही दिसत नाही. ज्याला आता आपण आधी भीतांधळे झाले असं म्हणत होतो, जे फक्त चाचपडत चालत होते, अशा पेशंटच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर 3-4 तासानंतर जेव्हा आपण पट्टी काढतो त्यांना लगेच दिसायला लागतं. तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो त्याची मजा दुसरी कशातच नाही.